कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकडोली येथील पूनम हिचा विवाह सन 2018 मध्ये इंगळी येथील दिलीप ढेंगे याच्याशी समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे झाला होता। पूनम हिला दिलीप पासून 3 वर्षाचा एक मुलगा आणि 1 वर्षाची मुलगी अशी 2 अपत्ये झाली होती। दोघांचा संसार भरत फुलत असताना पूनमचा पाय घसरला। 1-1.5 वर्षापासून ती वारंवार दिलीप बरोबर कुठल्या ना कुठल्या कारणातून भांडण करू लागली। ती दिसायला सुंदर होती, तशी वागायलाही चंचल होती। तिचे वागणे नवरा दिलीप याला पटत नव्हते। ती मॉडर्न वागत असली तरी दिलीप तिला समजावून सांगत होता, घरात व बाहेर कसे वागायचे हे तिला समजावून सांगत होता, परंतु ती आपल्याच तालात होती। ती मोबाईल वरून कोणाशी तरी बोलत बसायची। याचा राग दिलीपला येत होता। आपली पत्नी बाहेर कोणाच्या तरी प्रेमात पडली असावी अशी शंका त्याला येत होती। तो तिच्याकडे संशय नजरेने बघत होता। या कारणातून त्या दोघा नवरा बायकोंची एकमेकांशी पटत नव्हते। दोघांतील वाद वाढत होता। अखेरीस नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून ती माहेरी पट्टणकडोली येथे आपल्या आईजवळ जाऊन राहू लागली। घरच्या व नातेवाईक लोकांनी तिला आणि दिलीपला बऱ्याच वेळा समजावून सांगितले। त्यांचे भांडण मिटवण्याचा त्यांनी प्रयत्नही केला। त्यातच दिलीपला तिचे इचलकरंजी शहापूर येथील सचिन कोंडेकर याच्याशी विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती मिळाली, पण तेही ती मान्य करीत नसल्याने तो तिला त्रास देत होता। त्या दोघा नवरा बायकोंचे काही भांडण मिटत नव्हते। पूनम हे गेल्या 6 महिन्यापूर्वी आपली 1 वर्षाची मुलगी संस्कृती हिला घेऊन माहेरी पट्टणकडोली येथे आपल्या आई बरोबर राहत होती। तिथे राहत असताना ती सरळ वागत नव्हती। आपल्या आईला काहीतरी कारण सांगून इचलकरंजी येथील मित्र सचिन कोंडेकर याला भेटायला जात होती। तिचे असे वागणे तिच्या आईला देखील हे पटत नव्हते। तिने तिला बऱ्याच वेळाला समजून सांगितले होते, पण ती सचिनच्या प्रेमात इतकी गुरफटली होती की तिला त्याच्याशिवाय काहीच दिसत नव्हते। ती सरळ वागत नव्हती, म्हणून तिच्या आईने तिला तू माझ्या घरात राहू नकोस, तुझ्या नवऱ्याच्या घरी जा असे सांगितले। त्यावेळी पूनमने आपली 1 वर्षाची मुलगी संस्कृती हिला घेऊन सचिनकडे गेली। सचिन विवाहित असल्याने त्याने तिला शहापूर येथे वेगळी खोली भाड्याने घेऊन दिली। तेथे तो तिला भेटायला जात होता। तिला आता सचिनचा आधार मिळाला होता, त्यालाही ती त्या कामासाठी मिळत असल्याने त्याचेही भागत होते। पण अलीकडे ती सचिनला माझ्या बरोबर लग्न कर म्हणून तगादा लावू लागली। सचिनला तर तिच्याशी लग्न करायचे नव्हते, त्याला फक्त ती भोगण्यासाठी पाहिजे होती। सुरुवातीला तो तिला लग्नाचे आश्वासन देत होता, पण लग्नाचे नाव मात्र काढत नव्हता। त्यामुळे ती त्याच्या बरोबरही भांडण करू लागली। त्याने आता यातून वेगळाच मार्ग काढण्याचा ठरवला। त्याने तिला स्पष्ट सांगितले, तू तुझ्या मुलीचे काय करतेस ते बघ, तुझ्या मुलीला नवऱ्याकडे सोडून ये तरच मी तुझ्याशी लग्न करेन। ती आता दुहेरी पेचात सापडली। ती आपल्या मुलीला नवरा दिलीप कडे सोडायला तयार नव्हती। यातूनच सचिननेच एक मार्ग काढला। त्याने तिला विश्वासात घेतले आणि सांगितले, तुझ्या मुलीला विकून टाकू नाहीतर कोणाला तरी दत्तक देऊन टाकू। तिला सचिन बरोबर राहायचे असल्याने मुलगी विकण्यास देखील ती तयार झाली। आता मुलीला विकायचे तर जवळ विकून चालणार नाही, कुठेतरी लांब एखाद्या अनोळखी जोडप्याला विकावे असा विचार त्यांनी केला। त्यातच मुलगी विकताना नवरा दिलीप याची अडचण होणार होती। तो काही तिला तसे करू देणार नाही याची तिला खात्री होती। त्या दोघांचा घटस्फोट झालेला नव्हता। या सगळ्या सचिनने पुढाकार घेत नियोजन लावले। सचिनचा कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील केरली येथील किरण गणपती पाटील याच्याशी मैत्री होती। तो काही वर्षांपूर्वी गोव्यात कामानिमित्त राहिला होता। त्याला गोव्यामधील एक दाम्पत्य मूल विकत घेण्यास तयार असल्याची माहिती मिळाली। किरणने गोव्यातील फतिमा फर्नांडिस आणि जिली पॉवर नोरवाना यांना भेटून 1 वर्षाची मुलगी आहे, तुम्ही विकत घेणार का असे विचारले। गेल्या काही वर्षापासून फातिमा फर्नांडिस आणि जेरी पॉल नोराना हे दाम्पत्य निसंतान होते। त्यांनी या मुलीला विकत घेतो असे किरणला सांगितले। इकडे किरणनेही सचिन आणि त्याची प्रेयसी पूनम यांना भेटून 1 वर्षाची मुलगी संस्कृती हिला दत्तक घेणारे दाम्पत्य असल्याचे सांगितले। त्या बदल्यात ते दाम्पत्य पूनम हिला 1 लाख रुपये देणार असे सांगितले। आता मुलीला विकायचे म्हणजे कायदेशीर अडचण येणार आणि कायद्याने गुन्हा ठरणार हे गोव्यातील फर्नांडिस दाम्पत्याला माहित होते। त्यामुळे त्यांनी व सचिन कोंडेकर, किरण पाटील आणि पूनम ढेंगे यांनी वेगळा मार्ग काढला। किरण यांनी फर्नांडिस दाम्पत्याला मागील आठवड्यात कोल्हापूर येथे बोलावून घेतले। कोल्हापूर येथील एक नोटरी करणाऱ्या वकिलाकडे या दाम्पत्याला आणि पूनम यांना घेऊन जाऊन मुलीचा दत्तक घेतलेला एक 50 रुपयाचा स्टॅम्प करून घेतला। तो स्टॅम्प त्यांनी करवीर तहसील कार्यालयात रजिस्टर करून घेतला। ही कायदेशीर पूर्तता झाल्यानंतर फडणवीस दाम्पत्याने पूनम ढेंगे यांना 1 लाख रुपये रोख दिले आणि तिच्या 1 वर्षाचा मुलीचा ताबा आपल्याकडे घेतला। त्या दिवशी पूनम ही इचलकरंजीकडे न येता सरळ आपल्या माहेरी पट्टणकडोली आली। त्यावेळी तिच्या जवळ संस्कृती दिसत नसल्याने तिच्या आईने तिला विचारले। त्यावेळी पूनम तिला उडवाउडीचे उत्तर देत होती। पहिल्यांदा तिने संस्कृतीला दत्तक दिल्याचे सांगितले, तर नंतर तिने मुलीला 1 लाखात विकल्याचे सांगितले। तिच्या बोलण्याची विसंगती असल्याने तिच्या आईला लक्षात आले। तिने दिनांक 13 एप्रिल रोजी सरळ आपल्या जावई दिलीप याला फोन करून
पट्टण कडोली येथे येण्यास सांगितले। पट्टण कडोली हे अंतर फार नसल्याने सासूचा फोन आल्यावर दिलीप हा पट्टण कडोली येथे आला, पण दिलीप येण्यापूर्वी पूनम ही इचलकरंजी येथे सचिनकडे गेली होती। दिलीपला त्याच्या सासूने पूनमकडे संस्कृती नसल्याचे सांगून तिचे काहीतरी बरे वाईट केले आहे का याची खात्री करण्यास सांगितले। त्यावेळी पूनम ही पट्टण कडोली येथे आपल्या आईजवळ राहत नसून ती तिचा प्रियकर सचिन कोंडेकर याच्या बरोबर इचलकरंजी येथे शहापूर मध्ये राहत असल्याचे समजले। तो रागात शहापूर येथे पूनम राहत असलेल्या घराकडे आला। तिथे येऊन त्याने पूनमला संस्कृती विषयी विचारले, पण ती त्यालाही वेगवेगळे उत्तर देऊन त्याची दिशाभूल करू लागल्याचे त्याच्या लक्षात आले। तेव्हा मात्र त्याने तिला पोलीस स्टेशनची भीती दाखवली। त्यावेळी पूनमने मुलगी संस्कृती तिला सांगली जिल्ह्यातील आष्टा येथे पाळणा घरात ठेवले आहे असे सांगितले। दिलीपला पूनम खोटे बोलत असल्याची खात्री झाली, म्हणून तो तिला म्हणाला, मला माझी मुलगी हवी आहे, मला तिला आत्ताच्या आत्ता भेटायची आहे। तिने खरे सांगण्यास नकार दिला, त्यामुळे दोघांमध्ये मोठे भांडण देखील झाले। मुलगीला भेटण्याचा हट्ट दिलीप करू लागल्याने तिने रागाच्या भरात मुलगी संस्कृतीला गोव्यातील एका दाम्पत्याला 1 लाखात विकल्याचे सांगितले। मुलगी संस्कृतीला विकल्याचे कळता त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली। त्याने रागाच्या भरात तिला मारहाण करून तुला आता बघतोच असे म्हणत आपल्या घरी आला। घरात विचार करून त्याने जवळच असलेले हुपरी पोलीस स्टेशन गाठले। तेथे त्याने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला, परंतु मुलगीला विकत किंवा दत्तक घेतल्याचा स्टॅम्प करवीर तहसील कार्यालयात झाल्याने तुम्ही याबाबतची तक्रार कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात करा अशी हुपरीतील पोलिसांनी सांगितले। त्यानंतर दिलीपने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील पोलिसांना माहिती दिली। दत्तक मुलीची आई पूनम असली तरी बाप म्हणून दिलीप ढेंगे हाच असल्याने पोलिसांनी या प्रकरणात पूनम ढेंगे हिला ताब्यात घेतले। तिच्याकडे या घटनेची चौकशी केली असता तिने या प्रकरणातील आपला प्रियकर सचिन कोंडेकर आणि त्याचा मित्र किरण पाटील यांची नावे पोलिसांना सांगितली। लक्ष्मीपुरी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत नाही काही तासातच इचलकरंजी येथून सचिन कोंडेकर आणि केरली येथून किरण पाटील यांना ताब्यात घेतले। पूनमने अगोदरच गुन्हा कबूल केला असल्याने त्या दोघांनी आपला गुन्हा कबूल केला। संस्कृती दिलीप ढेंगे वय 1 वर्ष हिला बेकायदेशीररित्या दत्तक देऊन त्या बदल्यात 1 लाख रुपये घेतले असल्याच्या कारणातून पूनम दिलीप ढेंगे वय 25 आणि तिचा प्रियकर सचिन कोंडेकर वय 40 आणि त्याचा मित्र किरण गणपती पाटील वय 30 आणि गोव्यातील फतिमा फर्नांडिस आणि जेरी पॉल यांच्या विरोधात फसवणूक आणि मानवी विक्री या कायद्याने गुन्हा दाखल केला। या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी फतिमा फर्नांडिस आणि जेरी पॉल यांनाही ताब्यात घेण्यासाठी कोल्हापूर पोलीस गोव्यात गेले। तिथून त्यांना ताब्यात घेऊन कोल्हापूर लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडे या घटनेची चौकशी केली असता त्यांनी मुलगीला दत्तक घेतल्याचे सांगितले, पण त्या बदल्यात पैसे दिल्याचे त्यांनी कबूल केले नाही। तरीही त्या मुलीचा बाप हा दिलीप ढेंगे असताना बेकायदेशीररित्या अल्पवयीन मुलीचा दत्तक घेतलेला असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत। धन्यवाद मित्रांनो, अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला युट्यूब चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा।